नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य शासनामार्फत जी.आर. काढण्यात आले आहे. हेक्टरी 13,500 रुपयाची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. या जी.आरच्या माध्यमातून किती मदत मंजूर करण्यात आलेली आहे व कोणत्या महिन्यातील ही मदत आहे याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला आता मी व्हिडिओला सुरुवात करूया. जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात 25 ऑगस्ट 2026 रोजी मदत व पुनर्वसन विभागांतर्गत हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता की माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाशिक विभागातील अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यामध्ये 65 मी.पेक्षा कमी पाऊस झाल्याने, 24 गावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणि वादळी वारा यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघा 86,65,29,029 रुपये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एक वेळची विशेष बाब म्हणून ही वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता की नाशिक विभागामध्ये ऑक्टोबर 2025 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधी बघा 62,45,87,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर अहिल्यानगर सप्टेंबर 2025 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी बघा 13,09,88,000 इतका मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जळगाव जून 2025 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 11,09,954,000ची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 86,65,29,000 हा निधी मंजूर करण्यात आला आहे.